आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी कुठल्याही भूलथापेला या ठिकाणी बळी पडायचं नाही। आपल्याला राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 14 ते 19 आपल्याला एक मजबूत सरकार या ठिकाणी त्यांनी चालवलं आणि आता पुन्हा या ठिकाणी 1 वर्षापासून ते आपल्या या राज्याचा अतिशय सुरळीतपणे कारभार करत आहे। आपल्या सर्व योजना असत त्यांनी बघितलं की आपल्या ज्या योजना आहेत त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना असेल, कामगार कल्याणच्या योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी आताच माझ्या सहकार्याने सांगितलंय आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला, तरी पण या ठिकाणी महायुतीचे सरकार खंबीरपणे या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं आणि हेक्टरी 18,600 रुपयाची मदत सरसकट या ठिकाणी सरकारने केलेली आहे। त्याचा पहिला आणि दुसरा टप्पा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर विमा असेल, सरसकट या ठिकाणी विमा पण सरकारने मंजूर केलेला आहे आणि तो पण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। म्हणजे एक मजबूत सरकार या ठिकाणी आपल्याला आहे। पण मजबूत सरकारला आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक या ठिकाणी निवडून द्यायचे आहे। त्याचं कारण असं आहे की आपलं सामान्य जी जनता आहे त्याचं काम साधारणतः नगरपालिकेशी जास्त पडतं आणि म्हणून आपला नगराध्यक्ष जर असला तर आपले जे कामं आहेत, मग गल्लीतला रस्ता असेल, आरोग्याच्या सुविधा असेल, पाण्याच्या सुविधा असेल, या आपल्याला पुरवता येतात। याचं कारण असं आहे आपले आमदार या ठिकाणी आपले आहेत